नमस्कार मंडळी. मुलांना डब्याला किंवा मोठ्यांना नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस काहीतरी खमंग आपण नाश्ता बनवतच असतो आणि सहसा कित्येक घरामध्ये बाहेरचं अनहेल्दी मॅगी, पास्ता, नूडल्स, मंचुरियन ह्या प्रकारचे पदार्थ मागवले जातात किंवा बनवले जातात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ना सोडा ना दही ना रवा ना मैदा, जबरदस्त असा मऊ लुसलुशीत एकदम वेगळ्या आकाराचा असा हेल्दी व टेस्टी नाश्ता आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. एकदा घरच्यांना खाऊ घाला, बाहेरचं जंक फूड खाणं 100% विसरणार इतकं मला खात्री आहे. चला तर मंडळी, आता बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता लगेच तुम्हाला रेसिपी बनवून दाखवतो. तर मंडळी, हा मऊ लुसलुसीत नाश्ता बनवण्यासाठी इथे आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि अशी चाळणी घ्यायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. शक्य असेल तर हा नाश्ता बनवण्यासाठी घरचं दळलेलंच तांदळाचं पीठ घ्या, त्याच्याने रिझल्ट चांगला येतो. आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही वाटलंच तर अर्ध्या प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घेऊ शकता, अर्ध्या प्रमाणामध्ये बारीक रवा घेऊ शकता, पण मी तुम्हाला फक्त तांदळाच्या पिठाने हा नाश्ता बनवून दाखवत आहे. तांदळाच्या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. कधीही तुम्ही हा नाश्ता बनवत असाल तर चाळून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये लहान लहान चंक्स निघतात, बारीक बारीक खडे निघतात. ते खडे वेगळे व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता, हे घरचं दळलेलं आहे आणि चांगल्या प्रमाणाने कधी कधी दळलं जात नाही, म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे. रेडीमेड असेल तरी चाळून घ्या. आणि असे चंक्स आपल्याला आणि बारीक खडे बाजूला काढून टाकायचे आहेत. आता नाश्तामधून मऊ राहण्यासाठी इथे 1 चमचा तेल वापरायचं आहे. थंड तेल आहे बरं का, आणि कोणतेही तेल वापरू शकता, फक्त मोहरीचं तेल वापरू नका, त्याच्याने वास एकदम उग्र येतो. आता चांगल्या प्रकारे तेलाला या पिठामध्ये एकजीव करायचं आहे. तेलाजागी तुम्ही तूप वापरलं तरी काही हरकत नाही. तेल वापरल्याने नाश्त्याला एकदम मऊपणा येतो आणि जास्त वेळ जरी नाश्ता राहिला तर जसाचा तसाच राहतो, एकदम मऊसूत आणि खायलाही चविष्ट लागतो. म्हणून इथे आपल्याला तेल वापरायचं आहे आणि तेलामधल्या अशा गाठी फोडत जायच्या आहेत. गाठी राहता कामा नये म्हणून गाठी असं फोडत जायचं आहे. मापाचं काहीच बंधन नाही, तुम्ही कोणत्याही वाटीने माप घेऊ शकता. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 150 ग्रॅम इतकं तांदळाचं पीठ आहे आणि नाश्त्याची क्वांटिटी 3 ते 4 माणसांसाठी सहज होईल इतकी क्वांटिटी आहे. तर मंडळी, तेल चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. ज्या कपने तुम्ही किंवा ज्या वाटीने तुम्ही तांदळाचं पीठ घेणार त्या वाटीने अगोदर आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे, किंवा 1 वाटी पाणी घ्या वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर. तसं बघायला गेलं तर ह्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त लागतं, म्हणजे 1.5 कप पाणी इतकं लागेल. पण अगोदर आपल्याला 1 कप ह्या पिठामध्ये पाणी टाकून बघायचं आहे, म्हणजे अंदाजा येईल. आपल्याला पीठ पातळ नाही बनवायचं बरं का. अगोदर मी 1 कप गरम पाणी वापरतो आणि मग ह्या पाण्याला चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करतो, म्हणजे आपल्याला अंदाजा येईल की आणखीन पाणी लागणार आहे की नाही. म्हणूनच अगोदर 1 कप पाणी टाका, मगच आपल्याला पीठ एकजीव करायचं आहे. नंतर पुन्हा पाणी लागेल की नाही आपल्याला लगेच कळणारच आहे. अगोदरच तुम्ही जास्त पाणी वापरला तर पीठ 100% चुकणार. आता इथे आपल्याला आणखीन अर्धा कप पाणी लागू शकतं. इथे मी आणखीन अर्धा कप पाणी वापरतो, म्हणजे टोटल झालं 1.5 कप. आणि चांगल्या प्रकारे पाणी पिठामध्ये एकजीव करायचं आहे. आता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, हे पीठ चांगलं पाण्यामध्ये भिजायला पाहिजे. सॉरी, मी अगोदरच हात टाकलं, चटका लागत आहे. हे पीठ चांगलं पाण्यामध्ये भिजायला पाहिजे, म्हणून काय करायचं, झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि 15 मिनटं आपल्याला वाट पाहायची आहे, किंवा 10 मिनटं वाट पाहिली तरी काही हरकत नाही. 12 ते 15 मिनटं झाली, झाकण काढायचं आहे. आणि पाहू शकता, पीठ चांगल्या प्रकारे वाफलं गेलेलं आहे. पाण्याच्या वाफानेच चांगल्या प्रकारे वाफलं जातं. पीठ जास्त हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता. तर मंडळी, आपण पाहू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैल मळलं नाही तरी चालेल, थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे. म्हणून गरम पाणी ह्याच्यामध्ये वापरताना थोडंसं गरम पाणी कमी वापरलं तरी चालेल, पण जास्त पाणी वापरून जास्त पीठ सैल करू नका, नाहीतर आकार द्यायला जमणार नाही. हाताला थोडंसं वाटलं तर तेल लावून घ्या. आता ह्याच्यामधलं थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. पाहू शकता, लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याला अगोदर आपल्याला गोल करायचा आहे. एकदम गोल आकार करायचा आहे, लिंबासारखा. असा गोल आकार केला की अशी किसणी घ्यायची लहानवाली आणि त्याच्यावर असं हा गोळा ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे. थोडंसं लांबटच दाब द्यायचा आहे. ह्याला एकदम नवीन आकार बनवून दाखवत आहे. असा आकार द्यायचा आहे, म्हणजे काय होणार, दिसायलाही एकदम सुबक दिसणार आणि चवीला तर भन्नाट लागणारच आहे. आता हलक्या हाताने ह्याला रोल करायचा आहे. पाहू शकता मंडळी, दिसायला किती सुंदर दिसतंय. एकदम काटेरी असा आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि तुम्हाला असा आकार द्यायचा नसेल तर दुसरा आकार मी तुम्हाला दाखवतो. ह्याला बाजूला ठेवून आता पुन्हा तेवढंच पीठ घ्यायचं आहे, लिंबा एवढं, आणि ह्याला पुन्हा गोल आकार द्यायचा आहे.
आणि ह्याला असं लांबट करायचं. गोल आकार दिल्यानंतर असं हलकसं लांबट करायचं आहे. असा आकार सुद्धा देऊ शकता. आता तुम्हाला कोणता आकार पाहिजे तसा आकार तुम्ही ह्याला देऊ शकता. तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार तुम्ही देऊ शकता. पण मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे तसाच आकार देणार आहे. दिसायला एकदम सुंदर दिसणार आणि थोडंसं युनिक वाटणार. आणि सर्व असे नाश्ते तयार करून घ्यायचे आहे. मगच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर मंडळी, इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे. पाणी गरम झालं की असं आपल्याला रिंग स्टँड ठेवायचं आहे. असं रिंग स्टँड नसेल तर एखादी मोठीशी पसरट वाटी ठेवलं तरी चालेल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता चाळणी ठेवायची आहे. चाळणीमध्ये सर्व आपण आकार दिलेले हा नाश्ता ठेवलेला आहे आणि थोडासा गॅपवर ठेवायचा, जास्त चिटकून ठेवायचं नाही. झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करायचा आहे. 8 ते 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी, जोपर्यंत आपला नाश्ता स्टीम होतोय तोपर्यंत आपण इथे मस्त खमंग स्पायसी चटणी बनवून घेऊ. पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे. सोबतच 1 चमचा चण्याची डाळ, 2 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत. आता ह्या सर्व जिन्नसांना गॅसला मंद करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत. डाळीचा रंग थोडासा वेगळा व्हायला पाहिजे. जास्त करपू देऊ नका. डाळ करपली की चटणीची चव बिघडून जाते. म्हणून डाळीला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, पाहू शकता 1 मिनिटापर्यंत डाळीचा रंग हलकासा वेगळा झालेला आहे. आता इथे आपल्याला अगोदर 1 कांदा असा उभा कापून घ्यायचा आहे. कांद्याला सुद्धा आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि हलकेसी कांदे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे. इतक्या वेळेपर्यंतच परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, पाहू शकता कांद्याला 1 मिनिटापर्यंत परतून घेतल्याने कांद्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट दिसत आहे. इथे यावेळेस आपल्याला 1 टमाटर घ्यायचा, उभा कापून घ्यायचा आहे. टमाटर आणि कांदे दोन्ही आपल्याला उभे कापूनच घ्यायचे आहे. जास्त बारीक कापून घेण्याची गरज नाही. आता टमाटरला आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून टमाटरमधला संपूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे, टमाटरमधलं पाणी निघून जायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे टमाटर शिजले पाहिजेत. म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्याने अगोदर सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत, मगच टमाटर वापरायचे आहे. असं केल्याने काय होतं, डाळ चांगल्या प्रकारे परतली जाते, जास्त ओव्हर कुकिंग होत नाही. डाळ ओव्हर कुकिंग झाली चटणीची चव करवट येणार, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तर मंडळी, सुरुवातीपासून आतापर्यंत 5 मिनिटापर्यंत संपूर्ण मसाले परतून तयार झालेले आहेत. डाळ सुद्धा ओव्हर कुकिंग झाली नाही, ना कांदा जास्त लाल झालेला आहे. परफेक्ट प्रमाणामध्ये टमाटर सुद्धा फ्राय झालेले आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. तर मंडळी, मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता यासोबतच मसाल्याच्या चवीमध्ये आंबूसपणा येण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे. तुम्हाला चिंच नाही वापरायची असेल तर 1 लिंबू पिळून टाकू शकता किंवा अर्धा लिंबू पिळला तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा तिखटपणा वाढण्यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट घेत आहे. शिवाय रंग सुद्धा चांगला येईल. लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता. आता अगोदर ह्या मसाल्याला आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे, मगच तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबानेच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि ही चटणी चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायची आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी मी तयार केलेली आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. तुम्हाला कशी चटणी आवडते त्या हिशोबाने तुम्ही तयार करून घेऊ शकता. चला तर मंडळी, चटणी तयार झाली की ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. बरोबर 8 ते 10 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी, पाहू शकता अजिबात क्रॅक पडलेले नाहीत आणि एकदम मस्त वाफले गेले आहेत. आता काय करायचं, ह्या चाळणीला काढायची आहे आणि ह्याला थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचा आहे, मगच उरलेला नाश्ता अशाच पद्धतीने आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर मंडळी, नाश्ता पूर्ण तयार झालेला आहे. आता शेवटचं फायनल टच द्यायचं आहे, ज्याच्याने नाश्त्याची चव आणखीनच खमंग होईल. पॅन मध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तर मंडळी, तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची आहे. सोबतच 1 चमचा सफेद तीळ टाकायचा आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर काही सेकंद परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा बरं का. तर मंडळी, असं काही सेकंद परतून घेतलं की ह्या मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा लाल मिरची सुद्धा वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेला नाश्ता थोड्या प्रमाणामध्ये काढून घ्यायचा आहे. टप्प्याटप्प्याने ह्याला परतून घ्यायचं बरं का, म्हणून थोडंच आपल्याला पॅनमध्ये काढून ह्याला परतून घ्यायचं आहे. इतका खमंग नाश्ता लागतो. परतून घेतल्यावर तुम्ही न परतून घेता सुद्धा खाऊ शकता, पण ह्याचा खमंगपणा टिकवून ठेवायचा असेल तर याला 1 ते 2 मिनिटापर्यंत असं फ्राय करून घ्या. हलकासा कुरकुरीतपणा येऊ द्या, म्हणजे खायला आणखीनच अफलातून लागतो.
फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घेतल्यावर थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे. आता काय करायचं आहे, ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, कोणतीही पूर्वतयारी न करता मुलांना डब्याला असं मस्त खमंग काहीतरी द्यायचं असेल, असं युनिक प्रकारचा, तर हा नाश्ता नक्की बनवा. तांदळाची उकड न काढता झटपट तयार सुद्धा होतो आणि खायला तितका टेस्टी सुद्धा लागतो. आता वरतून थोडंसं आपल्याला असं मॅगी मसाला असं पसरवून टाकायचा आहे. चव आणखीनच जास्त भन्नाट येते. आणि वरतून बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर अशी पसरवून घ्यायची आहे. दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे. तुम्हाला एक तोडून दाखवतो. पाहिलं ना मंडळी, एकदम पांढरा शुभ्र, मऊ लुसलुशीत आणि बाहेरून थोडासा कुरकुरीत. बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.